नागपुरात इयत्ता 7वीत शिकणाऱ्या अवघ्या 13 वर्षाच्या विद्यार्थिनीला शाळेतच अमानुष मारहाण करण्यात आल्याची माहिती उघड झाली. किरकोळ कारणावरून या विद्यार्थिनीला तिच्या शिक्षिकेने आणि मुख्याध्यापिकेने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 22 जानेवारी रोजी हिंदीच्या तासादरम्यान विद्यार्थिनीने मैत्रिणीकडून आरसा घेतला. याच कारणावरून तिला शाळेच्या कार्यालयात बोलावण्यात आले. तिथे मुख्याध्यापिकेने स्टीलच्या स्केलने विद्यार्थिनीला मारहाण केली. या मारहाणीत तिच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली. विद्यार्थिनीच्या वडिलांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र प्रशासनाने हा प्रकार गांभीर्याने न घेता दडपण्याचा प्रयत्न केला. अखेर 25 जानेवारी रोजी चाइल्ड हेल्पलाईनवर तक्रार दाखल करण्यात आली. हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी तात्काळ विद्यार्थिनीची भेट घेतली आणि तिचा जबाब नोंदवला. राजगवई पब्लिक स्कूल संघर्षनगर येथे इयत्ता 7वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीने तिला क्लास टीचर व मुख्याध्यापिका यांच्याकडून मारहाण झाल्याबाबतची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 वर केलेली होती. सदर तक्रारीची दखल घेऊन महिला व बालविकास कल्याण विभाग यांच्या समुपदेशकांनी यशोधरानगर पोलीस ठाणे याशी पत्रव्यवहार करून सदर प्रकरणात चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते. सदर प्रकरणात पीडित 13 वर्षीय मुलगी जी इयत्ता 7वी मध्ये राजगवई पब्लिक स्कूलमध्ये शिकते, तिला तिची क्लास टीचर व मुख्याध्यापिका यांनी हाताने व स्टीलच्या स्केलने मारहाण केल्याबाबतची बाब निदर्शनास आल्यानंतर 3-5 तसेच जे ॲक्ट कलम 75 व बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार कलम 17 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात पुढील तपास यशोधरानगर पोलीस ठाणे करत आहे. प्राथमिक तपासात ही माहिती आलेली आहे की क्लासमध्ये जो टास्क चालू होता त्या टास्कवर लक्ष न देता सदर पीडित मुलगी व तिच्या इतर मैत्रिणी वेगळ्या गोष्टी करत होत्या अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आलेली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे.